सामाजिक प्रगतीचं पाऊल. महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, तुमचं महानेटवर्क. सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपणारा क्लब म्हणजे लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2 मधील रिजन 7 अहमदनगरची रोअर ही रिजन स्टाफ मीटिंग व झोन 1 ची झोन ॲडव्हायझरी मीटिंग नुकतीच साई सृष्टी लॉन्स येथे उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल लायन हेमंत नाईक, उपप्रांतपाल 1 चे लायन राजेश कोठावदे, माजी प्रांतपाल लायन गिरीश मालपाणी, रिजन चेअरपर्सन लायन संतोष माणकेश्वर, झोन 1 चे चेअरपर्सन लायन एकनाथरावजी गोंदकर, झोन 2 चे चेअरपर्सन लायन श्रीनिवास पगडाल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा औचित्य साधत लायन डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांची श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार प्रांतपाल लायन हेमंत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहाचा औचित्य साधून लायन्स व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई आणि श्री साईनाथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व रक्तगट चाचणी शिबिर घेण्यात आलं. शिबिराचं उद्घाटन माजी प्रांतपाल लायन गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिरामध्ये एकूण 85 रुग्णांची मोफत नेत्र व रक्तगट तपासणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर प्रांतपाल लायन हेमंत नाईक यांच्या हस्ते साई सृष्टी लॉन्सच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्व्हेनर लायन डॉक्टर अभिजित आचार्य, ॲडव्होकेट संदीप गोंदकर आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. लायन्स क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष लायन प्राध्यापक सागर कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय. नेत्र तपासणी शिबिर आणि रक्त तपासणी शिबिर हे मोफत असे ऍक्टिव्हिटी केली. या ऍक्टिव्हिटीमध्ये जवळ 85 लोकांनी सहभाग नोंदवून आपली नेत्र तपासणी आणि रक्त तपासणी करून घेतलेली आहे. तसेच दुसरी ऍक्टिव्हिटी ही आमच्याकडे वृक्षारोपणाची झाली. ती वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यासाठी माननीय प्रांतपाल साहेब, उपप्रांतपाल साहेब, गिरीश मालपाणी, रिजनल झोन चेअरपर्सन, झोन चेअरपर्सन 1, 2 अशा सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी साई सृष्टी येथे वृक्षारोपण करण्यात आलं. अशा पद्धतीच्या 2 ऍक्टिव्हिटी ऑक्टोबर वीक म्हणून आम्ही या ठिकाणी साजऱ्या केलेल्या आहेत. पण ॲडव्हायझरी स्टाफ मीटिंग व रिजन स्टाफ मीटिंग अहमदनगर यांची पार पडली. त्यासाठी विशेष करून अतिथी म्हणून आमच्या प्रांतिकचे प्रांतपाल MJF लायन हेमंतजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे MJF लायन राजेश कोठावडे, उपप्रांतपाल 1 आणि MJF लायन गिरीश मालपाणी, मल्टिपल चेअरपर्सन हे प्रामुख्याने हजर होते. वास्तविक पाहता झोनल स्टाफ मीटिंगसाठी एवढी मोठी मान्यवर मंडळी येण्याचं क्वचितच प्रसंग येतात आणि शिर्डीला मुद्दाम होऊन या ठिकाणी ही मंडळी आली, त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच जवळजवळ 10 कॅबिनेट ऑफिसर्स यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावून आपले जे अनमोल विचार आहेत ते या ठिकाणी आणि गिरीशजी मालपाणी यांनी त्यांच्या भाषणातून अतिशय चांगल्या पद्धतीनं लायनिझम कसा असतो, काय असतो आणि कसा टिकला पाहिजे याही पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. तसेच कोठावदे साहेब हे VGT1 यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केले. कारण या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये लायन्स क्लब अजूनही जास्त प्रमाणात वाढले पाहिजे, संख्या वाढली पाहिजे आणि चांगले लायन्स कसे तयार होतील अशा पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी असे मोलाचं ठरले. तसेच आमचे प्रांतपाल लायन हेमंतजी नाईक साहेब यांनीही नाशिकचा कार्यक्रम आटोपून, तिथल्या ऍक्टिव्हिटी आटोपून 1:30 वाजता आमच्या सेशनला त्यांनी जॉईन केलं आणि अतिशय चांगल्या मोलाचं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. विशेष करून शिर्डी साई क्लबचं त्यांनी अभिनंदन यासाठी केलं की आम्ही या ठिकाणी ज्या लायन्स क्लबच्या वतीनं
ज्या GST असेल, GAT असेल, GLT असेल यांच्या सेमिनार होतात, त्या सेमिनारला आमच्या क्लबमधून आमच्या क्लबच्या खर्चाने आम्ही क्लब मेंबरला पाठवतो. या उपक्रमाचं स्तुत्य असं त्यांनी मन भरून अभिनंदन केलं आणि हाच जो पॅटर्न आहे हा सर्व क्लबने राबवा, जेणेकरून या क्लबच्या मेंबर्सला लायन्झम काय आहे आणि त्याची कर्तव्य काय आहे आणि महत्व काय आहे हे समजावं आणि लायन्स प्रति त्यांचं आदर प्रेम वाढावा यासाठी त्याची मदत होते. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. या ठिकाणी मुळात आमच्या सर्व लायन्स क्लब